नमस्कार, माझं नाव अमित भिडे. मी व्यवसायानं बिझनेस कोच आहे. गेली 8 वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय. माझी बॅकग्राऊंड त्याच्या आधी मी जॉब करत होतो भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर. स्पेसिफिकली मी सेल्स आणि मार्केटिंग या दोन्ही अलाइड किंवा पॅरल अशा फील्डमध्ये मी काम केलंय. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी काम करायचो आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी सेल्समध्ये काम करायचो. अशी माझी ही सुरुवात झालेली आहे जर्नीची. सगळ्यात महत्त्वाचे जे 2 पिलर असतात कुठल्याही व्यवसायाचे, सेल्स आणि मार्केटिंग, याच्यामध्ये माझा खूप प्रदीर्घ अनुभव असल्यामुळं, त्याचबरोबर सिस्टीम प्रोसेसेस ह्या अंडरस्टँडिंग केल्यामुळं आणि MIS ज्याला आपण म्हणतो की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे MIS मध्ये काम करत असल्यामुळं मला कंपनीमध्ये जे काही चालतं किंवा जे काही चाललं पाहिजे याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती मी गेली 8 वर्ष अतिशय यशस्वीपणे या व्यवसायामध्ये मी काम करतोय. व्यवसायाचे अॅनालायझिंग म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण बिझनेस अॅनालायझिंग म्हणतो, आपण समजून घेऊया की बिझनेस अॅनालायझिंग म्हणजे काय. व्यवसायाचा केलेला मायक्रोस्कोपिक आणि टेलिस्कोपिक अभ्यास म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्या बिझनेसचा अॅनालायझिंग. आपल्या व्यवसायाचा सूक्ष्म अभ्यास हा आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती व्यवसायामध्ये आपलं लक्ष पाहिजे. त्याचबरोबर आपण जेव्हा म्हणतो की दूरदृष्टी आपल्याला व्यवसायामध्ये गरजेची असते. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास जो आपण एकत्रितपणे करतो याला आपण बिझनेस अॅनालायझिंग म्हटलं जातं. व्हिजन मिशन असेल किंवा तुमचं सॉट अनालिसिस असेल, तुमच्या कंपनीचा ROI, KPI, KRA ह्यासारख्या टेक्निकल टर्मिनॉलॉजीवरती काम करणं, त्याचबरोबर तुमचं सेल्स अनालिसिस करणं, तुमचं प्रोडक्शन अनालिसिस करणं, तुमचं मार्केटिंगचं प्लॅन करणं, तुमचं बॅलन्स शीट बघणं, तुमचं फिनान्स बघणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल स्वरूपामध्ये बघितल्या जातात किंवा आकडेमोड स्वरूपामध्ये ज्याला बघितल्या जातात किंवा रिझल्ट ओरिएंटेड जसं आपण ते क्रॉस चेक करत असतो किंवा पर्सेंटेज अचिव्हमेंटमध्ये आपण ज्या गोष्टी चेक करत असतो, ह्या सगळ्याचं एकत्रित रूप म्हणजे बिझनेस अनालायझिंग. व्यवसायाचा सूक्ष्म अभ्यास न करणं उद्योजकांसाठी किती धोकादायक ठरू शकतं? व्यवसायाचा सूक्ष्म अभ्यास न करणं बेसिकली हे खूपच धोकादायक आहे. कारण बिझनेसचं मायक्रो अनालिसिस जर आपण केलं नाही तर आपल्याला कळत नाही की आपण नक्की कुठे आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, आपण कुठं चुकतोय किंवा कुठं बरोबर आहे. जिथं आपण चुकतोय त्या गोष्टी आपल्याला रेक्टिफाय करणं गरजेचं आहे आणि ज्या गोष्टींमधून आपल्याला चांगले रिझल्ट्स येत आहेत त्या गोष्टी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रो अनालिसिस आपल्या व्यवसायाचं करणं हे अतिशय गरजेचं आहे. व्यवसायात होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आणि त्या कशा टाळाव्यात? बिझनेसमध्ये सामान्यतः अनेक गोष्टींमध्ये एक उद्योजक चुकत असतो. आपण जर बघितलं तर बिझनेसमध्ये व्यवसायाचा अभ्यास न करणं किंवा मार्केटिंगचा प्लॅन न करणं किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी बजेट न ठेवणं किंवा ॲडव्हर्टायझिंगच न करणं, ह्या सगळ्या मोठ्या धोकादायक गोष्टी हा उद्योजक नेहमी करत असतो. सगळ्यात मोठी उद्योजकाची चूक म्हणजे चांगल्या मॅनपॉवरवरती पैसे इन्व्हेस्ट करणं, हा सुद्धा तो करत नाही. हे सगळे उद्योजक बरेच वेळा त्याला खर्च म्हणतात. मी पगार देतो म्हणजे मी खर्च करतो, हा खर्च नाहीये, तर इन्व्हेस्टमेंट आहे. आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो, अनेकांना वाटतं की तो खर्च आहे. अगेन हा खर्च नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. अशा पद्धतीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी एक उद्योजक चुकत असतो, आपण असं म्हणूया की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो कुठं ना कुठेतरी मागं पडत असतो आणि ह्या गोष्टी त्यांना टाळणं फार गरजेचं आहे. SWOT अॅनालायझिंग करणे किती इम्पॉर्टंट आहे आणि अॅनालायझिंग करणे हे यशस्वी उद्योजकासाठी लक्षणं आहेत? बिझनेसमध्ये किंवा एक कुठल्याही गोष्टीमध्ये एक टर्मिनॉलॉजी असते ज्याला आपण म्हणतो की सॉट अनालिसिस. सॉट अनालिसिस काय आपण थोडंसं समजून घेऊ की कुठल्याही गोष्टीची स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट काय आहेत, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मी कायम सांगत असतो की प्रत्येक उद्योजकानं त्याच्या व्यवसायाचं, त्याच्या एम्प्लॉईच्या कामाचं, त्याच्याकडे आलेल्या कामांचं, त्याच्याकडे आलेल्या जॉबचं, ह्या सगळ्या गोष्टींचं सॉट अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे, विकनेस किती आहेत, ऑपॉर्च्युनिटीज किती क्रिएट होऊ शकतात किंवा बाहेरील थ्रेट्स किती आहेत. सॉट अनालिसिस आपण जर थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे इंटरनल असतात आणि ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स हे बाह्य घटकांवरती अवलंबून असतात. याचं प्लस आणि मायनस हे आपल्याला दोन्ही बघितलं पाहिजे. जे स्ट्रेंथ आहेत आपले त्याच्यावरती किंवा ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सगळ्या प्लस बाजू आहेत आणि विकनेसेस आणि थ्रेट या निगेटिव्ह बाजू आहेत. आपल्या स्ट्रेंथ आणि ऑपॉर्च्युनिटीजनी आपल्या विकनेसेस आणि थ्रेटवरती कशा पद्धतीनं आपण मात करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय, आपलं व्यक्तिमत्व, आपला एकंदर कंपनीमधला आपला प्रेझेन्स, एम्प्लॉईची स्ट्रेंथ हे आपण कसं वाढवू शकतो हे आपण सॉट अनालिसिस मधून दर महिन्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. व्यवसाय करत असताना उद्योजकांची मुख्य भूमिका कोणती असली पाहिजे? व्यवसाय करत असताना उद्योजकाच्या फक्त 2 महत्वाच्या भूमिका मी कायम सगळ्यांना सांगत असतो. व्यवसाय करत असताना उद्योजकाची सगळ्यात महत्वाची पहिली भूमिका म्हणजे व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभा करणं.
दुसरी गोष्ट ही आहे की नवनवीन संकल्पनांवरती काम करणं आणि त्या सत्यात घेऊन येणं. खरं तर कुठल्याही उद्योजकाने या 2 गोष्टींवरतीच काम केलं पाहिजे. इतर सर्व गोष्टी हे आपल्याला एखादा चांगला कर्मचारी अपॉइंट करून त्यांच्याकडनं आपल्याला त्या करून घेता येतात. पण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, व्यवसायासाठी भांडवल उभा करणं आणि नवनवीन संकल्पनांवरती काम करून त्या सत्यात घेऊन येणं, ह्या थोड्याशा अवघड कन्सेप्ट असल्यामुळे ह्या उद्योजकांनी स्वतःच कराव्या. बाकी सर्वांसाठी त्यांना निश्चितच एक चांगली मॅनपॉवर ठेवावी. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते कसे करावे? उद्योजकांना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो, ते म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट कशी करायची. सो त्यांना समजतच नाही की कॅश फ्लो म्हणजे काय आणि त्याची मॅनेजमेंट म्हणजे काय. सो वाहता पैसा किंवा उगता पैसा, आपण जे लेमॅन लँग्वेजमध्ये ज्याला म्हटलं जातं की उगता पैसा आहे किंवा रोज वाहता पैसा आहे. सो हा पैशाचा स्रोत उभा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं एक उद्योजकाचं काम आहे की त्याला रोज पैसे मिळाले पाहिजेत. ज्याला असे रोज पैसे मिळतात त्याच्या बिझनेसमध्ये कधीच अडचण येऊ शकत नाही. ज्याला मी रिकरिंग रेव्हेन्यू मॉडेल, ज्याला RRM मॉडेल पण मी असं म्हणतो, की दर महिन्याला एक ठराविक रक्कम ही त्याच्या बिझनेसमध्ये ऑटोमॅटिकली येते आणि उरलेल्या बिझनेससाठी त्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. सो ही ऑटोमॅटिक येणारी जी अमाऊंट आहे याला आपण कॅश फ्लो म्हणूया. आता याची मॅनेजमेंट म्हणजे काय, तर येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा रेशो मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बरेच वेळा हा रेशो मेंटेन करताना उद्योजक चुकतो आणि हा रेशो मेंटेन कसा केला जातो आम्ही आमच्या ट्रेनिंगमधून सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली शिकवतो तर ती हीच शिकवतो की तुम्ही पैसे कसे मिळवा, त्याच्याऐवजी तुम्ही पैसे कसे वापरा हे आम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं शिकवतो. उद्योजकांना पैसा वापरता आला पाहिजे, मिळवता येण्यापेक्षा सुद्धा. बरोबर आहे. सतत बदलणाऱ्या बाजारपेठेत कसे टिकून राहावे? बाजारपेठ ही सततच बदलत असते. मग त्याचं लोकेशन पण बदलतं, तिथले प्रॉडक्ट्स पण बदलतात, विकणारे लोक बदलतात आणि घेणारा कस्टमर सुद्धा बदलत असतो. व्यवसाय म्हणजे बदल. तुमच्या व्यवसायामध्ये जर बदल नसेल तर तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकत नाही. तुमचा व्यवसाय हा तुम्ही नेहमी बदलत राहा, तुम्ही नेहमी चेंज करत राहा. याचाच अर्थ तुमचा व्यवसाय नेहमी तुम्ही अपडेट करत राहा. म्हणजे तुमचा कस्टमर अपडेट करणं गरजेचं आहे. कस्टमर अपडेट करण्याबरोबर तुमचे प्रोडक्ट अपडेट करणं गरजेचं आहे, प्राइसिंग अपडेट करणं गरजेचं आहे, मार्केट अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं वाढवत नेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाढवत असताना तुम्हाला अनेक गोष्टी या नवीन नवीन त्याच्यामध्ये आणल्या पाहिजेत. सो अपडेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर बिझनेसमन हा अपडेटेड नसेल तर तो आउटडेटेड होतो. सो बिझनेसमननं अपडेटेड राहणं फार गरजेचं आहे. टार्गेट सेटिंग हे महत्त्वाचं आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिझनेसमध्ये ते म्हणजे टार्गेट सेटिंग. मुळामध्ये खरं सांगायचं तर 99% उद्योजक हे विदाऊट टार्गेट सकाळी उठतात, सकाळी जागे होतात आणि त्यानंतर ते ऑफिसला जातात. उद्योजक जेव्हा ऑफिसला जातो मुळातच त्याच्याकडे कुठलंच टार्गेट नसतं. मग तो काय करतो तर दिवसभर त्याच्या समोर ज्या काही गोष्टी येतात तो त्या फक्त मॅनेज करतो किंवा त्या गुंतागुंतीमध्ये तो अडकून राहत असतो. सो टार्गेट सेटिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. मला काय करायचंय याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट त्यासाठी ही होती की त्याच्या समोर काय येते. त्याचा फोकस हा त्याच्या समोरील गोष्टींवरती जास्त होतो, ना की त्याला काय करायचं या गोष्टींवरती तो कॉन्सन्ट्रेट करतो. सो उद्योजकाला टार्गेटेड काम करणं गरजेचं आहे. मग ते फक्त सेल्स टार्गेट असं नाही, सिस्टीम प्रोसेसचं टार्गेट त्यानं ठेवलं पाहिजे, फायनान्शियल हेल्थचं त्यानं टार्गेट ठेवलं पाहिजे, वैयक्तिक जो काही तो वागतोय त्याची जी हेल्थ आहे त्याचं त्यानं टार्गेटेड काम केलं पाहिजे. सेल्स टार्गेट बरेचसे उद्योजक ठेवतात पण ही बाकीची टार्गेट सुद्धा त्यांना ठेवणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. यासाठी काही सूत्र आहेत, याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला किती टार्गेट ठेवणे गरजेचं आहे? व्यवसाय करत असताना उद्योजकाला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की टार्गेट सेट कसं करायचं. साधारणपणे मी आता अनेक उद्योजकांबरोबर मी काम केलंय, पण ज्याची सुरुवात उद्योजकांची टार्गेट सेट करण्यापासून होते ते साधारणपणे मी मागच्या वर्षी इतका बिझनेस केलेला तर त्याच्यामध्ये मी 10%, 20%, 30% अशी मी ऍड बिझनेसमध्ये करतो. अशा पद्धतीने ते व्यवसायाचं टार्गेट सेट करतात. मुळात टार्गेट सेट असं केलं जात नाही. टार्गेट सेट करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही किती टर्न फिरवताय. म्हणजे समजा तुम्ही 1 लाख तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तर कमीत कमी एक 8 लाखाचा बिझनेस तुमचा वर्षामध्ये झाला पाहिजे. ही एक टर्मिनॉलॉजी सांगती जी मी अनेक बिझनेसचा अभ्यास करून आम्ही ती शोधून काढली, माझ्या टीमनं ती शोधून काढली. 1 लाखाचा इन्व्हेस्टमेंट असेल तर 8 लाखाचा व्यवसाय हा अखंड एका वर्षामध्ये झाला पाहिजे. ही एक पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे की तुमचा जो एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसच्या किती टर्न तुम्ही फिरवता हे देखील महत्त्वाचं असतं. हा थोडासा टेक्निकल अभ्यास आहे पण तो करून घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. किंवा तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे, तुम्ही जितकं परचेस करताय त्याच्यावरून सुद्धा आपण टार्गेट ठरवू शकतो. मार्केटमध्ये जो सिनारिओ आहे त्या सिनारिओवरून सुद्धा आपल्याला टार्गेट ठरवता येतं. त्याचबरोबर हे सगळं करत असताना इन्फ्लेशन रेट ज्याला आपण म्हणतो, महागाई दर बेसिकली ज्याला आपण म्हटलं जातं, की तो सुद्धा कन्सिडरेशन मध्ये घेणं गरजेचं आहे. तो साधारणपणे 5% असतो. सो 5% तुमची दरवर्षी ऑटोमॅटिकली वाढणार आहेत. 5%पेक्षा तुम्ही किती जास्त करणार आहात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो इन्फ्लेशन रेट तुम्ही पकडा, मागच्या वर्षात तुमचा व्यवसाय किती झाला हे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा आणि हे सगळं चेक करून तुम्हाला तुमचं टार्गेट तुम्हाला सेट करणं फार गरजेचं आहे.